तुमच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकात अनेक प्रकारचे नकाशे दिलेले आहेत. तुम्ही त्या नकाशाचे सूक्ष्म निरीक्षण केले असता तुम्हाला त्या सर्व नकाशात काही ना काही सारखेपणा आढळेल. या सर्व समान घटकांना नकाशाची अंगे असे म्हणतात. प्रक्षेपण हे नकाशाच्या अंगांपैकी एक अंग आहे. नकाशाच्या या अंगाचा आज आपण विस्ताराने अभ्यास करूया. नकाशा प्रक्षेपण. नकाशा प्रक्षेपण म्हणजे काय? तुम्ही पृथ्वी गोलावर काही उभ्या आणि आडव्या रेषा पाहिल्या असतील. या सर्व काल्पनिक रेषा आहेत. उभ्या दिशेत जाणाऱ्या रेषांना रेखावृत्ते असे म्हणतात, तर आडव्या दिशेत जाणाऱ्या रेषांना अक्षवृत्ते असे म्हणतात. अक्षवृत्त आणि रेखावृत्ताच्या जाळ्याला वृत्तजाळी असे म्हणतात. ही वृत्तजाळी योग्य प्रकारे सपाट कागदावर काढण्याच्या पद्धतीला नकाशा प्रक्षेपण म्हणतात. वेगवेगळ्या प्रक्षेपणासाठी वृत्तजाळी गणितीय किंवा आलेख पद्धतीने काढली जाते. नकाशा प्रक्षेपणाचे महत्त्व काय? पृथ्वी गोलाकार आहे. तिला 3 मिती म्हणजे त्रिमितीय आहे. त्या म्हणजे लांबी, रुंदी आणि खोली. नकाशा हा सपाट असतो आणि तो द्विमितीय असतो. त्याला लांबी रुंदी असते पण खोली नसते. यामुळेच नकाशाची अचूक रचना करताना अडचण जाणवते. त्रिमितीय आकृतीचे द्विमितीय आकृतीत रूपांतर करताना अडचण येते. नकाशा प्रक्षेपणाद्वारे या अडचणींवर मात करता येते. प्रक्षेपणासाठी पृथ्वी गोलावर कागद वेगवेगळ्या आकारात ठेवला जातो. सपाट, शंक्वाकृती, दंडगोलाकृती हे 3 आकार होत.